भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचंय हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय। खासदार म्हणून निवडून येणार आणि 6 महिन्यांनी पुन्हा राज्यात येणार अशी घोषणाच मुंडेंनी केली आहे। पुण्यातल्या क्वार्टर गेट इथल्या दुसऱ्या सभेत मुंडेंनी राज्य सरकारची संभावना अलीबाबा 40 चोर अशी करत हल्लाबोल केला। तर गोखले नगर इथल्या सभेत कलमाडी आणि पवारांना टीकेचं लक्ष्य केलं। तसंच देशातल्या 100 स्मार्ट सिटी विकसित म्हणून करणार असून पुण्याचा त्यात समावेश असेल आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन मुंडेंनी दिलं। संजय भोसले नंबर 1 ला आहे त्यांचं नाव आणि निवडून येणार नंबर 1 निवडून येणार सुद्धा प्रचंड विक्रमी मताने। त्यामुळे माझ्या मित्राला लोकसभेला पाठवा, पण अनिल एक माझा प्रॉब्लेम आहे, मी 6 महिन्यांनी परत येणार आहे। कळलं ना तुम्हाला? कशासाठी परत येणार आहे? हा शाबास, जय हिंद जय महाराष्ट्र। या यूपीए नंबर 2 ने म्हणजे यूपीए फर्स्ट आणि यूपीए सेकंड रेजिमने सामान्य माणसाचं मिडल क्लास जीवन जगणं अशक्य करून देशाचं बजेट तर बिघडलं, पण प्रत्येक फॅमिलीचं सुद्धा बजेट डेफिशिट बजेट आहे। एवढे मोठे घोटाळे देशात कधी झालेले नाहीत। 2G स्पेक्ट्रम 1,76,000 कोटीचा घोटाळा, मला दम सुद्धा लागतो तेवढं म्हणताना। मागचा तुम्ही सुरेश कलमाडीला निवडून दिलं, त्यांनी कॉमनवेल्थ मध्ये घोटाळा केला म्हणून जेलमध्ये जावं लागलं। त्यामुळं पुण्याची प्रतिमा मलिन झालेली आहे। पुण्याची प्रतिमा स्वच्छ करायची असेल पुन्हा देशात, तर स्वच्छ प्रतिमेच्या अनिल शिरोळेला निवडून पाठवा, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे। आम्ही जाहीर केलंय की 100 स्मार्ट सिटी देशात उभे करणार आहोत। मी सांगतो ह्या पुणे शहराचा सुद्धा स्मार्ट सिटीत समावेश असेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।